स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. मे बी मी खूप रूडली बोलले, तो दुखावला गेला असेल, पण त्याला हर्ट करणं हा हेतू नव्हता माझा. मला फक्त मी तुला सॉरी म्हणायला हवंय. मी खरं तेच बोलले, पण पद्धत चुकली बहुतेक. काय झालं? मी जरा रूडलीच बोलले. पण बोललीस. मे बी रूडली, बट येस. गो ऑन. गुड नाईट. दुखलं का रे तुला? दुखलं म्हणजे खूप दुखलं. असं वाटलं कोणीतरी मोठी हातुरी पायावरती मारली आहे. ई मला नको सांगू, कसं तरी वाटतं. आणि प्लस टोचत पण होतं. खूप काचांवर जर पाय पडला तर कसं होईल? अगदी तसंच. मी तुझा पाय चेपून देऊ का? पावळट, पाय प्लॅस्टर मध्ये ना, कसा चेपणार? अरे हो. मी जरा हात लावून बघू का? हात लावून बघ, पण हळू हा. पाय हल्ला की खूप दुखतं. ए, तू तयार का नाही झालीस अजून? चाल नाही जायचं? नाही, शाळा आहे पण मी नाही जाणार आहे. का? अरे तुला एवढं प्लास्टर घातलंय, एवढं दुखतंय, मी कशा शाळेत जाणार? मला कसं तरी वाटतं. ए साक्षी, तू का शाळा बुडवणार? ओ बाबा, याचा पाय दुखतोय ना, मग मी शाळेत कशी जाऊ? अय्या साक्षी, तू अजून तयार नाही झालीस? शाळेत नाही जायचं का तुला? आई, पल्लवचा पाय दुखतोय ना, मला नाही जायचं शाळेत. अगं, असं करून कसं चालेल? आ, तू जर शाळेत गेली नाहीस तर तुझ्या मैत्रिणींना कोण सांगणार? पल्लव कसा पडला, त्याला फ्रॅक्चर कसं झालं, डॉक्टरांनी औषधं कशी दिली, गोळ्या कसा घेतोय, बरा कसा होतोय, सांगायचं ना आपल्याला. चल 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 चल.
वेळ होत आली आता शाळेत पल्लव जायला. आराम कर रे. हो. काय मग कसं वाटतं हिरो? सो बोर होतोय खूप. कधी काढणार आहे प्लॅस्टर? हे अजून 3 आठवडे. ओ माय गॉड, तोपर्यंत हे असंच? आणि नुसतं असंच नाहीये, कळलं का? अभ्यास बुडलाय ना, तो तर भरून काढायचा आहे. आई अन्वयकडनं सगळ्या वह्या आणेल, पोर्शन सगळा लिहून घेईल आणि इथे तुझ्याजवळ बसून तुझा अभ्यास करून घेईल. हे एवढं झालंय तरी अभ्यास आहेच का? नुसता अभ्यास नाही, आई पण आहे आणि आईपेक्षा माई आहे. त्यामुळे सुटका नाही. काय हो. असं तू एकदम गुड बॉय, एकदम स्ट्रॉंग. पण काय रे, असा कसा पडलास तू? म्हणजे नक्की काय झालं? अरे बाबा काही नाही, मी मस्त पतंग उडवत होतो. पतंग सॉलिड उंच गेला होता. वारा फिरला आणि पतंग झाडच जाऊन अडकला. काकू फोनवरती बोलत होती. मी सोडवण्यासाठी टाकीवरती चढलो आणि पाय घसरून पडलो. खूप दुखलं ना तुला? हो ना, खूप म्हणजे खूप दुखलं. आयुष्यात कधी एवढं दुखलं नव्हतं. पण आधी काका होता ना बरोबर? नाही, मी आणि काकूच गेलो होतो. आधी काका तर पडल्यानंतर आला आणि त्यांनीच मला उचललं. आणि बरं झालं की नाही, आधी काका वेळेवर आला आणि तुला उचलून आणलं. मग तुला माहितीये, काकू तर केवढी घाबरली होती, तुझ्यापेक्षा जास्त घाबरली होती. हो ना, मुली घाबरतातच. हो, हे पण कोणाला सांगायचं नाही हं? काकू फोनवर बोलत होती ते. हा, हे आपल्या दोघांचं सिक्रेट. कळलं? आईला सुद्धा नाही. प्रॉमिस? येस, पक्का प्रॉमिस. गुड बॉय. It's your way. आदित्य, तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा, पण मी स्वतःवरच जास्त चिडलीये. दिवसेंदिवस हे आणखी अवघड होत चाललंय आणि त्यात हे तुझं असं चांगलं वागणं. वागणं चांगलं किंवा वाईट असं कधीच नसतं मेघना. आपापल्या परिस्थितीनुसार ते आपल्याला चांगलं किंवा वाईट असं वाटतं. आपलं वागणं आहे ना, ते आपलं असावं, आतून आलेलं, खरंखुरं. आणि तसं तुझं होतं. तो त्याच्याबद्दल पश्चाताप कशाला? इट्स गुड. कॅरी ऑन. नाचणी सत्व पल्लवसाठी करणारच होते. कॅल्शियम वाढवायचं ना त्याच्या आहारात. मग म्हणलं सगळ्यांनाच ब्रेकफास्ट नाचणी सत्व करूया, सगळ्यांची झाडं बळकट करूया. हो आणखी बळकट आले आपले. आणते. बरं झालं गुड ग. मॉर्निंग. कॉफी घाल तेवढी. काय रे, आज सकाळी सकाळी अभ्यास वगैरे बायकोकडनं प्रेरणा घेतलीस की काय? अगं तू कशाला गाळतेस? मी गाळते की. हो दे माई. बरं, आदित्यसाठी कॉफी घेऊन जा आणि नाचणी सत्व पण घेऊन जा. त्याला पाहिजे ते खाईल तो. अगं हळू पाडशील. जा कॉफी घेऊन जा, मी आणते नाचणी सत्व. जा. हो मोठे बळकट, नाचणीचं सत्व खावा पोटभरून. हाडबळकट करून युद्धावर जायचं ना व. लगेच सुरू होऊ नका तुम्ही दोघं. आपल्या वयात सुद्धा हे हवंच. इतर सगळे म्हातारे घरात घसरून पडतात आणि हाडं ठेसवी म्हणून पडतात आणि खोडा होतात. कळलं ना? आपल्याला सुद्धा खायला हवं हे. तू पण खरे आम्ही. आदित्य, तुला कॉफी विथ कॉफी घ्या, त्यात नाचणी सत्व बघ. संजीवनी, पार्शलिटी बरोबर नाही. आदित्यला मात्र चॉईस दिलास, कॉफी किंवा सत्व. अहो कॉफी शिवाय त्याचा दिवस सुरू होत नाही. आणि तो ऑफिसला चाललाय की नाही मीटिंगला,
म्हणून म्हंटल कॉफी घे नाही तर नाचणी सत्व. मेघना अगं तू पण घे ना. हो. वा झालंय बाकी मस्त. तू पण रोज खा आता. हो मग काय तू करून दे म्हणजे झालं. आवडलं ना. हो मस्त. वा. समस्त देसाई पुरुषांसारखा बायकोच्या अर्ध्या वचनात आहेस रे बाबा. नुसती बायको शेजारी येऊन बसली लगेच आवडत नसूनही नाचणीचं सत्व मुटू मुटू खायला लागलं बाळ. खरंच आदित्य आश्चर्यच आहे. नाही म्हणजे कॉफी बाजूला सरून तू नाचणी सत्व खायला बसलायस. काय ग मेघना काय काय जादू काय केलीस माझ्या लेकावर. हा माझा हात लागलाय ना. अगो बाई. काय रे तू का असा पिळलेल्या उसासारखा चेहरा केलास. काय नाही होणार ना, ते जरा मीटिंगच्या विचारात आहे. लवकर जायचंय ना आज ऑफिसला. मग मेघनाला सोडणार नाहीस का कॉलेजला? नाही दादा, मग मीटिंगला उशीर होईल ना मला. आणि हो माई, आज यायला पण जरा उशीर होणार आहे मला. ते आम्हाला नको, ते मेघनाला सांग. त्यांनी सांगितलं मला सकाळीच. म्हटलं ना बायकोच्या अर्ध्या वचनात आहे. दुर्लक्ष करायचं बरं का मेघना यांच्याकडे. नाही नाही आपल्या समोर मला दाखवतात की किती आपल्या आज्ञेत आहेत ते, पण सगळं करतात स्वतःच्याच मनासारखं. असं आहे असं अजिबात असं आहे. असंच आहे. मी येतो. लवकर आहे बाळा. नीट जा. बळकट व्हायचं ना. पल्लव पल्लव हे घे, चल खाऊन घे. तो गेम बाजूला ठेव आता. कळतंय का तुला? तुला मघापासून सांगते ना मी गेम बाजूला ठेव म्हणून. हट्टीपणा वाढत चाललाय तुझा. हे घे चल खाऊन घे बरं पटकन. नकोय ग मला, नाही आवडत. गुपचूप खाऊन घे आणि अभ्यासाला बस चल. अगं आई पाय मोडलाय ना, मग अभ्यास कसा करू? अभ्यास पायानी करायचं का पल्लव? हा शेंडा लावू नकोस मला. चल खा पटकन. नकोय मला. अजिबात आगाऊपणा करू नकोस पल्लव. काय हो विजयाताई? अगं बघ ना, हा ह्याला देते खायला नाचणीचं सत्व तर खातच नाहीये. ओ रिअली? नाचणीचं सत्व मला खूप आवडतं. खूप छान असतं ते. बोन साठी तर एकदम मस्त असतं. हाडं एकदम स्ट्रॉंग होतात. पल्लवला नको असेल तर मी खाऊ? नाही म्हणजे तुम्ही पल्लवसाठी खास बनवलंय ना म्हणून विचारतीये. बघ हा पल्लव घे. मीच विचारते. पल्लव आपण असं करत का, आपण शेअर करूयात का? नाहीतरी आपलं ठरलंच आहे शेअरिंगचं. काय हो? हा अरे तुला ती ट्रेझर हंटची गोष्टच सांगायची राहिली. ट्रेझर हंटची? हे सांग ना ग. सांगते. अरे खूप मस्त गोष्ट आहे ती. माहितीये, 2 भाऊ असतात. एकाचं नाव असतं घारू आणि एकाचं नाव असतं चारू. चारू आणि घारू? अशी कशी नाव? अरे सोपं आहे रे. घारू म्हणजे घारा आणि चारू म्हणजे सुंदर छान. म्हणजे माझ्यासारखा. करेक्ट, अगदी तुझ्यासारखा. आपण एक काम करूयात का? आपण हे खाता खाता गोष्ट ऐकूयात. हा हा तर बाबाजी, बाबाजी 6 लाखांचा दरोडा. बाबाजी बघा, तुम्ही पहिल्यापासून बुद्धी दिलीत आम्हाला. कड्या कुलप लावून बसायची. बाबाजी असंच लक्षात असू द्या.
काय झालं आता? काहीतरी बातमी असणार. हा, तोंड असं झालंय म्हणजे काहीतरी बातमी असणार. सांगा काय ते, लवकर सांगा. अहो मेघनाचा फोन होता. अहो मग असं तोंड वाकडं करून काय सांगताय? काय झालं? झालं का बोलणं त्यांचं जावे बापूंशी? कशाबद्दल? बाबाजी, अहो कशाबद्दल काय? कानी कपाळी ओरडतोय ना, मूल व्हायला पाहिजे, मूल व्हायला पाहिजे. त्याच्याबद्दल आणखीन कशाबद्दल असणार? अहो आपण कानी कपाळी ओरडतोय ना, त्यामुळे सगळा घोटाळा झालाय. घोटाळा झाला? काय घोटाळा झाला? कसला घोटाळा? कोणी केला? अहो मेघनाचा दीर अमित, त्याचा मुलगा पतंग उडवताना टाकीवरून पडला. बाबाजी, म्हणजे थोडक्यात बचावला, पण पायाला फ्रॅक्चर झालाय हो. पण त्याचा आपल्याशी काय संबंध? आपण काय केलंय? अहो नाही कसा, तो जेव्हा पतंग उडवत होता ना, तेव्हा मेघना त्याच्यावर लक्ष ठेवायला म्हणून गेलेली गच्चीत, आणि नेमका आपला फोन त्यावेळी आला. तिचं त्याच्यावरचं लक्ष उडालं आणि तो पडला. पाहिलं? बाबाजींचा निरोप घेऊन ते महाराज आले होते, आपण ऐकलं नाही. म्हणून एकावर एक संकट येत आहेत मेघनांवर आणि आपल्यावर सुद्धा. बाबाजी, बाबाजी तुम्ही कृपा केलीत, योग्य माणूस पाठवलात, योग्य वेळेला निरोप दिलात, पण आम्ही त्याच्यावर अंमल नाही केला. नाही बाबाजी, हे बघा, तुम्ही आता काहीही केल्या, तुम्ही मेघनांच्या मागे लागा. म्हणावं वर्षभराच्या आत मूल व्हायलाच पाहिजे. बाबाजींनी सांगितलं. बाबाजी असं लक्षात होते. बाबाजी. माई मी निघते कॉलेजला. ए थांब थांब थांब. धर हा डबा घेऊन जा. डबा? माई तुम्ही कशाला दगदग केलीत? अगं दगदग कसलेले त्यात? सगळ्यांसाठी केला म्हणून तुझ्यासाठी केला, त्यात काय एवढं? घे. आणि बाहेरचं खाऊच नकोस, कळलं ना? 2 दिवस बाहेरचं चांगलं वाटतं, नंतर कंटाळाच येतो. आणि आता जरा कुठे तुला बरं वाटायला लागलंय. बाहेरचं खाऊन उगीच आणखीन काही व्हायला नको. अर्जुलाही द्यायची मी कॉलेजमध्ये जाताना डबा. बाई काय थापा मारतेस ग तू? अगं अर्चूच्या डब्याची साईज याच्या तिप्पट असायची. ती करायला लागलाय हल्ली. भारी मस्करी करतोस तिची. माई कसं आहे ना, चांदीची भांडी नाही का खरखरीत रांगोळीने घासली ना की चमकतात, तसं आहे अर्चूचं. आम्ही तिची चेष्टा केली ना की ती आणखीन चमकते. आणि काळजी करू नकोस, आम्ही जर का चेष्टा नाही ना केली तिची, तिला चैन पडणार नाही, हो ना? बरं चला निघतो मी. अरे हो, तू कॉलेजला निघालीस ना? हो. चल मी सोडतो तुला, चालेल ना? म्हणजे काय, अर्थातच. चला माई, येते मी. बाय विजयाताई. ए मेघना मेघना, प्लीज मला ताई वगैरे नको म्हणूस ग, नुसतं विजयाच म्हण. हो की नाही रे अमित? हो ताई. बरं चला येतो मी. आणि पल्लवला सांग मी निघालो. लक्ष दे त्याच्याकडे, त्याला ओरडू नकोस. कळतंय मला अमित तेवढं. चला ते एक बरं, हिला कळतं सगळं. चल सांभाळून लवकर आणि. विजया रुळायला लागली नाही हळूहळू आपल्यात? हळूहळू माई, आता चांगलीच रुळायला लागली ती आपल्याकडे. तुम्हाला माहिती का काय झालं? मी आपली पल्लवला नाचणीचं सत्व घेऊन गेले होते. हा खाईच ना. ही आली, मला म्हणाली मी भरवते. मी म्हटलं बघ ट्राय कर. तर हिने घेतलं ना हातात ते नाचणीचं सत्व आणि पल्लवला गोष्टच सांगायला लागली. अगं बाई. आणि तुम्हाला सांगते माई, सगळं नाचणीचं सत्व खाल्लं ना यानं. खरंच ग, रमेल ग ती आपल्यामध्ये. नाही पहिल्यांदा अबोल वाटली आपल्याला, पण काय सांगता येत नाही. हळूहळू इतकी बोलायला लागेल अर्जू सारखी नॉन स्टॉप. काय झालं, का हसताय, टाळ्या का देताय? मला पण सांगा ना. बरं, पल्लवसाठी ना खजूर घातलेली बदामाची खीर करून आणलेली आहे, ती त्याला आत्ता देऊयात. मग संध्याकाळचं काय करायचं? नाही म्हणजे अगं हो 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 हो, ऐकून ऐकून दमलो आम्ही. जरा श्वास घेशील की नाही, आम्हाला विचार करायला वेळ देशील की नाही? चल आपलीची पंजाब मेल. ठीक घे, मी जाते आता. ना तुम्ही सुद्धा माझी खेचायला लागलात. वेडाबाई, असं काय करतेस? तू आवडतेस आम्हाला, म्हणून तर आम्ही तुला छळतो. एन्जॉय करतेस की नाही? बरं मग खीर देऊयात ना? नको, आता नको देऊस. अगं आताच नाचणी सत्व दिलंय त्याला, मग नंतर देऊ थोड्या वेळाने. एकावर एक देत राहायचं का त्याला सारखं सारखं काहीतरी? आता हे काय मध्ये? अगं झोपून असतो, शरीराची जराही हालचाल नाहीये. नुसतं झोपून त्रास होईल त्याला, कळलं ना? नंतर देऊ त्याला सावकाशीनं. कसं द्यायचं? स्टेप बाय स्टेप. आता कसं?
सो आ गया. हो आणि आज जरा लवकरच पोहोचलो. एरवी जरा आदित्यमुळे उशीर होत असेल ना, म्हणजे मध्ये एखादा कॉफी ब्रेक होत असणार. मेघना, या कॉलेजच्या आसपास जरी आलो ना तरी असं एकदम रमून जायला होतं. जुन्या आठवणींमध्ये मस्त ग्रुप होता आमचा, काय धमाल करायचो आम्ही. एकांकिका, रिहर्सल्स, युथ फेस्टिवल, उडलेले लेक्चर्स, मजा यायची. आणि तेव्हा मी आणि विजया आम्ही जरा असे तळ्यात मिळत होतो, त्यामुळे मग ते रूठना मनाला टाईप सीन असायचे. लेक्चर्सना दांडी, कॅन्टीन मधली चुकामूक, कोणाशी दुसऱ्याशी बोलताना दिसलं की मग मनामध्ये होणारी जेलसी. पण आय एम शुअर पोस्ट ग्रॅज्युएशनला ही सगळी मजा नसणार. म्हणजे बघ ना, नंतर ग्रुपही फुटलेला असतो, कोणी नोकरीमध्ये बिझी असतं, कोणी MBA करत असतं, कोणी आणखीन काही. आणि ऍक्च्युली ना तो इनोसन्स तो राहिलेला नसतो. ग्रॅज्युएशन पर्यंत कसं आपण मस्त असे ठार वेडे असतो, हो ना? हो खरंय. आणि एकदा का रुटीन सुरू झालं ना की मग तो वेडेपणा निघून जातो. चला पुन्हा सगळ्या त्या आठवणी जाग्या व्हायच्या, तिथनं निघतो. नाहीतर विजयाला फोन करून सांगेन ऑफिसला दांडी मारतोय, चल भटकाला जाऊ आपण. चला चला चला, तो वेडेपणा जागा व्हायच्यात, मला निघू देत. ओके, बाय बाय. थँक्यू. त्या वेडेपणाच्या जीवावरच तर जगतेय मी. मुक्याने बोलले गीत ते चाहले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी. रेशीम